श्री स्वामी समर्थ. गुरु हा आपल्या जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो. प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी गुरु असतो. तो आपल्या जीवनाला अर्थपूर्ण करत असतो. ज्ञान आणि मार्गदर्शन देऊन आपल्या जीवनाचे कल्याण करत असतो. हिंदू धर्मामध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. संतांनी सुद्धा गुरुचे महत्त्व सांगितलेले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंची पूजा करतात, त्यांना श्रद्धापूर्वक भेटवस्तू देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये ज्ञान, यश आणि कीर्ती मिळावी अशी कामना करतात. गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो एक आध्यात्मिक उत्सव आहे, जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनामध्ये गुरुचे स्थान हे सर्वोच्च आहे. गुरुला वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा, त्याचप्रमाणे त्यांच्याप्रती कृतार्थ होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुची पूजा करत असतो, उपासना करत असतो. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही चुका केल्या तर याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. ज्याप्रमाणे काही ठराविक दिवशी, ठराविक तिथीला आपण जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला निश्चितपणे फळ प्राप्त होत असते, त्याचप्रमाणे जर आपल्याकडून नकळतपणे जरी काही चुका घडल्या तरीसुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही काही भाज्या या अजिबात बनवायच्या नाहीत. तसेच काही पदार्थ हे या दिवशी अजिबात खायचे नाहीत. अन्यथा आपले गुरु नाराज होते, देवता नाराज होतात. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी सुद्धा क्रोधित होऊन आपल्या घरातून काढता पाय घेतात. काही पदार्थाच्या सेवनामुळे आपल्यामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात, तर काही पदार्थ असे असतात की जे पदार्थ खाल्ल्याने आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते आणि म्हणूनच असे पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. कोणकोणत्या भाज्या आणि कोणते पदार्थ या दिवशी खायचे नाहीत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. या दिवशी काही भाज्या या आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्यापैकी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. मांसाहाराचं सेवन आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. मांसाहार जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागत असते, आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. मांसाहार जो आहे तर तो तामसिक अन्न मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये करणे आणि मांसाहार आपल्याला सेवन करणे तर हे सुद्धा टाळायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जर मांसाहार या दिवशी करत असू तर याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरती सुद्धा होत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्या भाज्या बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो. या दिवशी आपला आहार, आपलं आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी आपण जे जेवण बनवत असतो तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध सांगितलेला आहे. देवासाठी जो नैवेद्य आपण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे जो भोपळा आहे, लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल तर ही सुद्धा भाजी आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायची नाही. या दिवशी शक्यतो आपल्याला आंबट पदार्थ, दही, लोणचे तर हे खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच इतरांनी दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. खास करून आपला जो शत्रू आहे तर अशा व्यक्तीकडून जर आपल्याला काही खायला दिलं गेलं, म्हणजे बघा आपल्याला माहीत असतं की अमुक अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही. अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी आग्रह करून पांढरी खीर किंवा पांढरी मिठाई खायला देत असेल तर तुम्हाला ती अजिबात घ्यायची नाही. जर तुम्हाला ती प्रसाद स्वरूपामध्ये दिली गेली तर तुम्ही ती घेऊन झाडाखाली ठेवू शकता, परंतु आपल्याला ती खायची नाही. तर अशा प्रकारे ज्या पांढऱ्या वस्तू असतात तर त्यासुद्धा खास करून आपल्या शत्रूकडून घेऊन खाणे टाळायचे आहे. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये प्रसाद दिला तर तो तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे, अशी व्यक्ती जर या दिवशी चहा कॉफीसाठी तुम्हाला बोलावत असेल तर तुम्हाला चहा कॉफी पिणे सुद्धा टाळायचे आहे. तसेच खाऊचं जे पान आहे, लवंग, हिरवी वेलची तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला या गोष्टी जर अशा व्यक्तीकडून दिल्या गेल्या तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे.
काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, वादविवाद या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी केस कापणे, त्याचप्रमाणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला जेवढं राहता येईल तर तेवढं सात्विक राहायचं आहे. चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला कोणत्याही देवतेचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला करायचे नाही. त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्याला 2 वेळचं जेवायला मिळतं आणि अन्नाचा अपमान केल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा अपमान होत असतो, म्हणून अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलायचे नाही. कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही. कोणीही आपल्याकडून दुखावलं जाईल तर असं आपल्याला वागायचं नाही. तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही खायला द्या. जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे काही आहे, भाकरी असेल, पोळी असेल, तर ती आपल्याला त्या गायीला द्यायची आहे. कारण गोमाता दारामध्ये येण्याला सुद्धा भाग्य लागतं. फक्त नशीबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. त्यामुळे तिला तसंच हाकलून आपल्याला द्यायचं नाही, तर गोमातेला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दारामध्ये कुत्रा आला तर त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. तर अशा छोट्या-छोट्या नियमांचं पालनसुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत, तर या भाज्या या दिवशी अजिबात बनवायच्या नाहीत आणि खायच्या तर अजिबात नाही.